नाशिक पूर्वचे आमदार सीमाताई हिरे यांनी नाशिक जिल्ह्यातील व शहरातील रेशन कार्ड सिंहाचा पोलखोल केला। विधानसभेमध्ये नाशिक शहरामध्ये 50% पेक्षा अधिक परप्रांतीय व बांगलादेशी नागरिकांचे रेशन कार्ड बनवल्याचा महाघोटाळा समोर आला आहे। यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा क्षेत्रातील सर्व अधिकारी तसेच दलाल पण मोठ्या प्रमाणात आहेत। एक राशन काढायला कमीत कमी 10,000 रुपये मिळतात, त्यामुळे ते स्थानिक नागरिकांपेक्षा परप्रांतीयांचे आधार कार्ड प्रथम बनवलं जातं। याच्या संदर्भात मोठे रॅकेट हिंदू महासभेचे बापू ढापसे यांनी सदर प्रकरण सर्व पुराव्यानिशी मीडियासमोर आणलं आहे। त्याची दखल घेऊन आमदारांनी विधानसभेत याची चौकशीची मागणी केली आहे। आता बघूया जिल्हाधिकारी व विभागीय अधिकारी या संदर्भात काय निर्णय घेतात। संबंधित अधिकाऱ्याला कारवाई होते का? सदस्य रेशन कार्ड रद्द होतात का? आता येणाऱ्या काळात हे ठरेल असे शिक्षकांच्या अपेक्षा आहेत। सन्माननीय अध्यक्ष महोदय, नाशिकमधील अंबड व चुंचाळे परिसरात बोगस कागदपत्रांच्या आधारे शेकडो शिधापत्रिकांचं वाटप झालेलं आहे। या शिधापत्रिका मूळचे महाराष्ट्रातील रहिवासी नसलेल्या आणि विशिष्ट धर्माच्या व संशयित बांगलादेशी नागरिकांना वितरित केलेल्या आहेत। स्थानिक गरजू नागरिकांना कार्यालयाचे खेटे मारावे लागतात, परंतु या संघटित टोळीमार्फत बाहेरील नागरिकांना प्राधान्यक्रम यादीत समाविष्ट करून शासकीय धान्याचा बेकायदेशीर लाभ हा दिला जातोय। या प्रकारामुळे राष्ट्रीय सुरक्षिततेला धोका निर्माण होतो आहे आणि काही संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सखोल चौकशीची मागणी देखील केलेली आहे। त्यामुळे या सदर बोगस शिधापत्रिका तातडीने रद्द कराव्या आणि या रॅकेटमधील दलाल तसेच संबंधित अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी।